नमस्कार. तुमचं सर्वांचं जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. मी पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा एक खास बातमी. रूढी परंपरेला फाटा, भिवंडीत लहान बाळाचे केस सलूनमध्ये कापून नवा संदेश. फेणेपाडा कामतघर येथील दिनेश शिंदे यांचा पुढाकार, अंधश्रद्धेला नकार देत आधुनिक विचारांची झलक. समाजातील परंपरा आणि रूढींच्या चौकटी मोडत भिवंडीतील फेणेपाडा कामतघर येथील दिनेश शिवलिंग शिंदे यांनी आपल्या लहान बाळाचे केस पारंपरिक धार्मिक विधीऐवजी थेट सलूनमध्ये कापून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून बदलत्या सामाजिक विचारसरणीचे हे प्रतीक मानले जात आहे. सामान्यतः लहान मुलांचे पहिले केस काढण्याचा मुंडन विधी धार्मिक पद्धतीने मंदिरात किंवा विशिष्ट विधीपूर्वक केला जातो. मात्र दिनेश शिंदे यांनी या रूढी परंपरेला फाटा देत साध्या व सोप्या पद्धतीने सलूनमध्ये केस कापण्याचा निर्णय घेतला. परंपरा जपण्याबरोबरच अनावश्यक विधी आणि अंधश्रद्धा टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. या निर्णयामागे स्वच्छता, सोय आणि वेळेची बचत ही कारणेही असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा छोट्या कृतीही प्रभावी ठरतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आधुनिक विचारांची गरज अधोरेखित केली, तर काहींनी परंपरा जपण्याचे महत्त्व मांडले. अशा प्रकारच्या कृतींमुळे समाजात नव्या आणि जुन्या विचारांमध्ये संवाद घडून येत असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता बघा दिनेश शिंदे व त्यांचे मित्र काय म्हणतात, ऐका. जनहित समाचार हे सार्वजनिक समस्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठीचे यूट्यूब चॅनल आहे. जनहित समाचार यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. भाऊ, तुमचं नाव काय? माझा दिनेश शिवलिंग शिंदे. आज जे तुमच्या मुलीचा हा. बाल काढले, तर परंपरेनुसार बुवा बाबांना घेऊन त्याचा जन्मतिथी आणि परंपरा तुम्ही डायरेक्ट जाऊन सलून मध्ये काढायचं, कारण काय सांगा बघू. कारण म्हणजे आता समजा आता हे केस कापासाठी एक बकरी कापायला लागतंय, म्हणजे एक प्राणीचं बळी घ्यायला लागतंय. कमीत कमी नाही म्हणलं तर एक 1.5-2 लाख रुपयाचा खर्च आहे. तेच खर्च आम्ही बँकेत पोलीस नावाने बँकेत ठेवून उद्या तिला शाळेला खर्च करणार, उद्या ती पोलीस होणार, आयपीएस अधिकारी होणार. आणि हे रूढी परंपरा हे अंधश्रद्धा बाहेर आणि होजाचा बाहेर निघण्यासाठी हे प्लॅन केलं. आणि तुमचे नातेवाईक म्हणलं काही तुम्हाला विचारपूस केलं तर त्यांना काय जबाब देणार? नाही, नात्याचा विचार केला तर हे चुकीचं आहे. हे जे पद्धतीने हे बुवा बाबाने ब्राह्मणांनी बनवलेल्या पद्धतीने आपल्याला मोडायचं आहे. आता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाराने विचारायचं आहे. काय नाव काय ठेवताय? पोरीचं नाव आहे संप्रती आहे. संप्रती हे बुद्धाचा पहिला स्त्री भिक्खू आहे. हिचं नाव गौतमी आहे. हिचा पण केस असाच कापलेला आहे. म्हणजे तुम्ही जे ब्राह्मणांनी ज्या स्थापित करून दिलेले ब्राह्मण वादाला तुम्ही म्हणजे ब्राह्मणांना विरोध करत नाही, ब्राह्मणवादी विरोध करायचा मला. ब्राह्मण विरोध नाही, ब्राह्मण विरोध करायचा. आता मग आपल्या समाजातले जे लोक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? या समाज लोकांना हे ब्राह्मण परंपरे लाट मारून तोडून आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालायचं आहे. आणि हे अंधश्रद्धेचे बाहेर काढून आपल्याला शिक्षित लेकरांना, आता आम्ही जर असाच केला तर आपला पुढच्या पिढी पण करत जाणार. आणि हे समाजला हेच सांगायचं आहे की हे इथून तुम्ही बाहेर नका आणि विज्ञानाने पैसा खर्च करू नका. हे फायदा फक्त ब्राह्मण होणार, याच्यामध्ये आम्ही मरणार. याच्यामुळे शिकलेले लोकांना पण, आता शिकलेले लोक मात्र करायला लागले. आता शिकलेल्या लोकांना पण हे संदेश द्यायचा आहे. अच्छा, काय तुमचं परत एकदा नाव सांगा? दिनेश शिवलिंग शिंदे. काय काम काय करता? आम्ही ड्रायव्हिंग करतो. भाऊ, नाव काय? माझं नाव आहे संजय मोहिते आणि आमचे मित्र दिनेश शिंगे यांनी परंपरानुसार जे
चालू झालेली परंपरा, वाईट परंपरा त्यांना लाथाडून एक नवीन प्रथा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे की जे जावळ काढायला जे आपण हजारोंनी खर्च करतो, तो खर्च जावळ काढताना न करता आपल्या मुलीच्या भविष्यासाठी, येणाऱ्या फ्युचरसाठी, येणाऱ्या काळामध्ये तिला लागणाऱ्या शिक्षणासाठी तो खर्च करणार आहे, असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तर आमचे बंधू दिनेश शिंगे यांच्या या कृत्याला आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट करतो. येणाऱ्या सर्व यंग पिढीने, येणाऱ्या आता सर्व जनतेने अशा प्रकारची ही पद्धत वापरून आणि आपल्या लेकरांसाठी त्यांचं पुढचं भविष्य कशा प्रकारे चांगलं होईल, त्या मुलांना कशा प्रकारे शिक्षण देता येईल आणि आपले मुलं शिकून कशा प्रकारे चांगले मोठे मोठे अधिकारी बनतील, यावर आपला पैसा लागला पाहिजे. ह्या रूढी परंपराने जे आलेले आहे, केस काढणे, त्यामध्ये खर्च करणे, त्याबरोबर अशा अनेक रूढी परंपरा त्यांना आपण खर्च करतो, तो खर्च त्या ठिकाणी न होता तो खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी झाला पाहिजे. त्यानंतर तेव्हाच आपली पिढी सुधारेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा विकास होईल, पर्यायाने देशाचा विकास होईल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि अशा पद्धतीने केस काढलेले आहे, म्हणजे जावळ काढलेलं आहे, त्यामुळे मी त्यांचं माझ्यातर्फे, माझ्या पूर्ण परिवारातर्फे, माझ्या मित्र मंडळीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र, जय भीम. भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव आकाश शिवाजी गायकवाड. काम व्यवसाय काय? व्यवसाय आपला एक छोटासा म्हणजे हातगाडा आहे. आज एक म्हणजे परंपराला मोडून एकदम साधारण सलून मध्ये जाऊन त्यांचा बाल काढून आणले, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आज या ठिकाणी आमचे जे बंधू आहेत, जे आमच्या मूल निवासी संघाचे सदस्य आहेत, जे मूल निवासी संघांची जी विचारधारा आहे ती फुले शाहू आंबेडकर विचारधारा असल्या कारणाने त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकरांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी आज जो जावळचा जो कार्यक्रम केला आहे, अतिशय म्हणजे छान केलेला आहे. की जी रूढी परंपरा होती की बकरं कापणं, कोंबडं कापणं, ह्या गोष्टीला त्यांनी दूर करून जे त्याच पैशामध्ये आपल्या लेकरांचं कसं म्हणजे भविष्य उज्ज्वल करता येईल, ते पैसा शिक्षणासाठी कसं वापरता येईल, त्या गोष्टीसाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, त्यांना मी ह्या गोष्टीसाठी म्हणजे सलाम करतो. आणि त्यांचा हा संदेश सर्वांनी हे केला पाहिजे, घेतला पाहिजे. आणि एवढंच बोलून मी म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय मूल निवासी. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.